दुधीचे मऊसूत थेपले बनवण्याकरता इथे मी दुधी घेतलेला आहे। दुधी घेताना तो कवळा घ्यायचा, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सालीसकटच मी हा दुधी घेतलेला आहे। ओबडधोबड चिरून घ्यायचा। साधारण 1 कप फोडी आहेत, ह्या मिक्सरला थोड्याशा वाटून घेतलेल्या आहेत मी। यानंतर यामध्ये 1 चमचा इतकं लिंबाचा रस घालायचा आहे, 4-5 लसूण पाकळ्या, इथे 1 इंच आलं, 10-12 कढीपत्त्याची पानं, 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आता हे पाणी न घालता स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची। यामध्येच आता 2 चमचे इथे सफेद तीळ, 1 चिमूटभर हिंग, धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि लागेल इतकं गव्हाचं पीठ ह्यामध्ये घालून मस्त असा हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। चांगलं स्मूथ पीठ तयार करून घेतल्यानंतर पिठातलं एक पोर्शन काढून घ्यायचं आणि त्याचा मस्त असा थेपला लाटून घ्यायचा आहे। या पद्धतीने थेपले तुम्ही बनवलात तर एकदम सॉफ्ट थेपले तयार होतात। शिवाय ह्यामध्ये दुधी आहे हे कोणाला कळणार देखील नाही, मुलांना टिफिनला देऊ शकता। थेपला एकसमान येण्यासाठी डब्याच्या झाकणाने मी ह्याला कट करून घेतलेला आहे आणि आता दोन्ही साईडने मस्त असं ह्याला शेकून घ्यायचं आहे। शेकताना ह्याच्यावर दोन्ही साईडने मी तेल लावलेलं आहे आणि इथे बघा मस्त असं हे थेपला तयार झालेला आहे। तर इथे मी बरेच थेपले बनवून घेतलेले आहेत। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।